बोला बोला भेंडी बोला बाळू मामाच्या नावानं घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे व वाळीन म्हणीनामा आवाज स्पष्ट करा वरच बंद केलं तरी चालेल आपल्या पुरता आवाज आला पाहिजे पंढरीच्या देवलया दंडवत तुझे पाया शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधार स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची गाले लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे व वाळीन मणिनामा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग देवाचे लाडके भक्त देवमान्य संत मान्य रूढी परंपरा बाळा गोळ घेऊन जा तिकडे काही बुवा बघून तरी गोळ आणायचा
सुरुवातीला काय सांगावं दादा महाराज, असं शेंबड पोरग मायापाशी बसलं, ते गो द्यायचं आणि वर ठेवायचं. आता मला हाय आई साहेब केशिमच्या गाठीचा प्रकार, मला वाटतं इथं बरेच जणांनी मला बघितलंय, म्हणजे मी सारखा इथं ओलागतोय असं तुमचं म्हणणं आहे का? तसंच आई एक शेंबड पोरग बसलं, ते असं करायचं, ज्या बोटाने करायचं तीच बोट गोळी घ्यायचं मायापाशी ठेवायचं. आता मी असं एअरपोर्ट वगैरे खायला म्हणजे भांड राहत नाही का. आता सकाळपासून ही किती शेव आहे, तिसरी शेव आहे, तरी मग खातोय खातोय खातोय. मी म्हणलं गोळ का चव द्यायला, म्हणलं असं काळा गोळ. मोटर मध्ये आलं त्याच काळात नव्हतं, असं शेंबडाचा गोळ दिला, ती बी पिवळ्या गाठ्यावर लागला. म्हणून मगाशी मी भात कमीच खाल्ला. विठ्ठल श्री संत नामदेव महाराज आपली वेदनांचं संत सांगतात. आपली वेदना हे तळमळ आहे, ही तळमळ नेमकी कुणासाठी? बरोबर विचार करण्याचीच गोष्ट आहे ना. जायचंय भगवंताकड, भगवंत धावणारे कोण आहेत? मला तर वाटतं आपले संतच आहेत. आई वडिलांची ओळख करण्याची गरजच नाही, त्यामुळे पोटीची हा उद्रकता. चंद्रगुप्त ग्रंथ ज्ञानोबा सांगतात, आपण ज्या पोटातून जन्म घेतला त्याला सांगायची गरज नाही त्यांची आई कोणची ती. तसं ह्या संत पर्यंतची सांगायचीच गरज नाही. मेंढीवाला बाळूप्पा कोण आहे म्हणून काय ताकद असलं वा, त्यांच्याच दारातील सेवा. मग कमीच काय हो, एका प्रकरणातील एक कमी पडेल, एका प्रकरणातील दोन कमी पडत्याल. पण मी एक माफी मागून पुढे ढकलून जातो. सगळ्या संतात बघा, 2 मिनिटं विचार करायची गोष्ट आहे महाराज, की श्री संत असणारे, सगळे अवतारधारिक असणारे, सगळे देवाकडे गेलेले आहेत. त्यातले 2 असे संत आहेत की देव त्यांच्याकडे येतात. पण एक संत म्हणजे सावता महाराज, दुसरे संत म्हणजे बाळूमामा. आमचं ताकद असते हो, म्हणजे एवढी ताकद पाहिजे मायबाप. त्यांच्या तीर्थक्षेत्रातील आज ही समाधी निमित्त कार्यक्रमानिमित्त आहेच, पण आई साहेब दर महिन्याला मला वाटतं दर ही रविवारी आता परंपरा चालू आहे. मीही येत असतो कधीतरी, पण बाळूमामाच्या मनात असल शिर ठोकले उद्घाटन करायत 10 नंबरीच गडी आला पाहिजे. वा टाळ्यात वाजवा. त्याच्यामुळे मला आले एक मावशी म्हणलं बाया नाचणारा भाऊ आला काय, म्हणलं मीच आहे. मला लय राग आलता, पण आता पक्वाच्या संघ होता माझा बंधू, त्यांच्या देखता त्यांनी मला 50 रुपये दिले म्हणून आई मी गप बसलो. पैसे पुढे काय चालत असत, काय नाही चालत. मी सख्याला सोडणारा बॉय, फक्त पैसा दिसला पाहिजे असं नका. त्या तीर्थक्षेत्रावर मला बोलवलं. बाळूमामाची काय लीला असेल, लीला सांगत नाही मायबाप, पण जो माझा होय अनन्य शरण, त्यांचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणांगता शरण मी चैकू. ज्ञानोबराय म्हणतात, सेवा करा, फळ 100% भेटेल. तुम्ही काम करा, कामाचा मोबदला 100%, 300 रुपये रोज आल्याशिवाय राहणार नाही. पण त्या 300 रुपये रोजाचे पदकात आई साहेब उन्हाचं भर पावसात रानात काम करावं लागतं. ती बी स्वतःच्या रानात नाही बरं का, दुसऱ्याच्या रानात काम करावं लागतं, त्याशिवाय पैसा भेटत नाही. पण बाळूमामाची एवढी ताकद आहे, फुकाट कामगिरी फक्त हित यायचं. बाळूमामाला प्रश्न टाकायचा, अजून ताकद काय सांगावं माय बाबा, अजून ताकद काय सांगायची, काय गरज नाही. काय काय नवस करू जातील, काय काय बोलत असतील, आज बी बोलले असतील, पण ऐका माय बाप, मला सांगितलेले बी नाही कळत, पण मला पाऊल टाकल्यास कळतं. असं बाळूमामाचा थोडासा चमत्कार माझ्यावर बी आहे, जसं दादांवर आहे तसा. हो, तसं शेवट सांगन काय चमत्कार आहे, सुरुवातीला नको. पण आज खरं सांगतो, विनोदाची भाग नाही. ज्यांची पंगत आहे ते हंडाळवाडीचे, मला वाटतं मी त्यांच्या भागात आलतो, त्यांनी आलेला सांगितलं. मला वाटतं हंडाळवाडीची मालकीन साहेब आहेत आज पंक्तीचे कुठेतरी, मला म्हणतो
कोण येतं? मालक बी आहेत का? वा वा, मालक नका का नसा, पण मालकीन बाईने 1 सेकंद ह्या लेकरासाठी उभं राहायचं. 1 सेकंद ओबीनुसार वापरायचं. वा. तैसा चित्त हंते ठाव आणि जिबे सगळं शस्त्रांचा सराव, आयशेने किडा एक जन्म जावं परीनं पावीची माते. ह्या माता माऊलीच तुम्ही चेहरा नाही, तुम्ही तोंडाने सांगा बाळू मामाच्या मिठी माऊलीची काय ताकद आहे. काय झालं? फुफ्फुसाचा ताप होता. काय झालं? वा, ही ताकद आपल्या मिठी माऊलीच्या ताकद काय पाहिजे? ही ताकद पाहिजे माय बाप. ही ताकदीचा परिणाम आहे. पण ही तर आलं तर महाप्रसाद आहे, नाही आलं तर घरी सुद्धा जेवण आहे. विठ्ठल ताकदीचा परिणाम केलं तर फळ आहे हो. पण माय बाप संचितच एवढे की आम्हाला कामाच्या सुधरीने बाळू मामाकडे येणं होत नाही. त्यासाठी मी प्रश्न निर्माण केलाय. बाळू मामा आपल्या दारात येतात. सांगा हो, महाराष्ट्रात असो जगात असो कुठेही जावा, कोणचे संत कोणचे विभूत आपल्या रानात येऊन राहतात असं ऐकलंय? ऐकलंय नाही हो. माझे बाळू मामांच्या ज्या मेंढ्या रानात मका खातात ना, त्यांची मका तर काय सांगता माय बाप, तिथं सोनं उगवल्याशिवाय राहत नाही. मेंढी माऊलीची ताकद आहे, ही ताकद आहे माझ्या. पण इतकं केलं पाहिजे, निस्तांत केलं पाहिजे. म्हणून त्या मेंढी माऊलीच्या समाधी निमित्त येणं केलं. निमित्त असताना गुरुनाम गुरुवर्य ओम ब्रह्म चैतन्य आत्मगिरी बाबा देवस्थान मांदळी. आता मी ज्यांना माहिती नाही असं मला वाटतं इथं कोणच नाही. हा सगळ्यांना कानपाटात झालेला ह्या वो आहे. पण येताना बाबांचाही आशीर्वाद आहे. बाबांची वारकरी शिक्षण संस्था, माझे पिता श्री गुरुबंधू गुरुवर्य श्री सोमनाथ बाबा आलेले आहेत. लहान बंधू 4थंच कीर्तन वाजवलंय. वर्षभर कीर्तन वाजवले असते, पण आज 4 दिवस झाले शिव कीर्तन वाजवतोय. माय बाप हा आधी आराधी होता. गेली खरं सांगतो, मी ह्याचा मोठा भाव आहे. हा आधी कोण होता? बाबांना विचार. तुम्हाला तर माहिती, दिंडीत तुमच्या संग होता. कोण होता? आराधी होता. मी परिस्थिती सांगत नाही, बाळू मामाची ताकद सांगतो. रेल्वे स्टेशनवर बाटल्या ऐकून बाळू मामाने आज महाराष्ट्रात पकवाचा गाजवला. अजून ताकद काय पाहिजे? हे केलं पाहिजे. सत्यता आहे, ताकद आहे, निर्माण आहे. देवाने माझं असंच केलं. तुझ्या बापाची पेंड आहे का? तू हिथं ये ना, केलं पाहिजे ना. अहो माझ्या पशीच आहे देव. देव म्हणजे काय हो? ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. ज्ञान आहे, सागरी घासली पाहिजे. त्याशिवाय जुन्या स्टीलला, जुन्या लोखंडला काय लागत नाही, गंज लागत नाही. बाळू मामा म्हणतात तुमच्या शरीराला नामचिंतन करायची ताकद ठेवा, तुमच्या शरीराला गंजच लागणार नाही ना. सगळं करण्यासारखे. म्हणून त्या निमित्ताला आलो. महाप्रसादही गोड झाला. पण आज अन्नदान झाल्यावर कीर्तन आहे. बरेच वेळेस मी आलो, 4-5 वेळा मला वाटतंय. अन्नदानाच्या आधीच कीर्तन असतं. पण मामांच्या मनात आला असेल कवर एवढा धर्म मंडप ठोकलाय ना, ही धर्मा मंडपाखाली माझी माता माऊली राहिले पाहिजे, माझी लेकरं राहिली पाहिजेत. हीच खरी आज मेंढी माऊलीची ताकद आहे. अहो काय होतं इथं? काय होतं? पहिली बार आपण आलो तेव्हा काय होतं? राग येईन माझ्या दादा मामाला, माझ्या बाळू मामाला. पण मी सत्य घटना सांगतो, त्यांना दादा मामाला अन्न खाया नव्हतो. त्यांच्या परिस्थितीला जाणीवणारा कृष्णा महाराज आहे. माझी त्यांची ओळख बरेच वर्ष झाले, 5 वर्ष झाले. अन्न खाया नव्हता, अन्न. कृष्णा महाराज त्याच्यावर जबाबदारी. तुम्ही तर सगळे परिचित आहेत त्यांना. ही ताकद अजून मेंढी माऊलीची काय पाहिजे? ही सगळा स्वर्ग इथं उभा राहिला, अजून ताकद काय सांगतो? बस हीच निर्मत आहे. त्या बाळूमामाच्या दारात, मेंढी माऊलीच्या दारात ही शिवे करायचा योग आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि शेवला पारंभ. विठ्ठल
लोटांगण, 2 वंदीन चरण आणि 3 सांगतात प्रेमी आलिंगन. तर तिन्ही चरणाला मुद्दा लावून आज आपल्याला 8 तासच सेवा करायची. नेमकं लोटांगण घालायचं कुणाला मायबाप? जायचं बी आहे ना. बर तीर्थक्षेत्र एक नाहीत, अवताराच्या राशी. तो हा उभा विठेवर अवतार कोणचे नाहीत हो मायबाप, सगळे अवतारच आहेत ना. मग जायचं कुठं? ऐका, जायची गरज खरंच कुठं नाहीच. जे का तीर्थाची अधुरे, जे का माता पितरे, आपल्याच इथं माता पितरांना लोटांगण घातलं तरी सर्व बाळूमामाचा आशीर्वाद भेटतो. पण ऐका, सोपं उदाहरण सांगतो मी, पुढे टाकाल. लोटांगण घालायचं कसं मायबाप? आज जर जावं आदमापूरला तर उभं राहायला जागा नाही, मध्यभागी जावा तरी उभं राहायला जागा नाही, फुल गर्दी, हवेच्या कडेला पाय टाकूस तर गर्दी. चला पुढं. देवाचं तोंड बघूस तर चला पुढं. तिथं आताराच्या बाया हे काय बसतात कुकून हळद घेऊन, तीच कुकू लागत नाही. आता काय करावा? आणि तीच कुकू विकतात, घ्या 10 रुपयाला. पुढे काय पेटवायची का? तीच कुकू नाही लावलं तरी ते काय म्हणतात, घ्या 10 रुपयाला. पुढे काय करावं महाराज? तिथं तर नंबरच लागत नाही. ऐका, सोपा पर्याय सांगतो. आदमापूरलाही जायची गरज नाही. आपल्या थेटेवाडी थेटे सांगवीत यायचं, तिथं बाळूमामापाशी यायचं. जर इथं गर्दी असली, नुसतं बाळूमामाचं मुख पाहायचं. मुख काय होतो? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. 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 कोटी ब्रह्महत्या मुख पाहता. वाय वाय बुजादया, वाय बुजादया. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता बाळूमामाचा नुसतं चेहरा बघितला, मिळकत काय? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. तुमचं जेवढं मुख पाहितलं सर्व पाप धुवून जातं. ही बाळूमामाच्या चेहऱ्याच्या बघायची ताकद आहे. मायबाप इथं जवळ आलं की दादा महाराजांना मरणाचं गिरायक असतं बघायचं. यावा तर कुणाचं काय तर कुणाचं काय. बाळूमामा आम्हाला काय दिसत नाहीत. काही दिवसाने माझे बाळूमामा अष्टमूर्ती यायची आहे, पण तो वर तरी काहीतरी दिसायला पाहिजे ना. नाही दिसणं होत, नाही बघणं होत. मग ऐका, ह्याच्या पुढची मिळकत सांगतो. नुसतं बाळूमामापाशी यायचं आणि आपल्या हाताला म्हणजे अशी उजवी इडे घ्यायची. आपल्या हाताला मंदिर कसं आलं पाहिजे? उजवं आलं पाहिजे. मिळकत काय? उजवी इडी घ्यावा, पाठीमागं चूल कोण आहे, कोळशे आहेत, तुडवली जातील, अन्न आहे, तुडवली जातील. उजवी इडी घेऊ, मिळकत काय? उजवी घेता रावळाशी जळती पातकांच्या राशी. वा 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 वा. महाराज म्हणतात मंदिराला जर उजवी इडी घेतली पातकांच्या राशी जळून जातात. काय सांगावं महाराज, लईच गर्दी. वाघ्या नावाचा कुत्रा दिवस पायामध्ये लोळतोय, कशी उजवी इडी घ्यावा? अहो हे तर जवळ जवळ आला वाघ्या नावाचा कुत्रा आलो. माय बाप, ह्याच्या पुढे जाऊन सांगू का? माणसांना जेवढी किंमत नाही ना आई, तेवढी किंमत त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला अजून शिने मिळवण्याची ताकद काय सांगू? एवढी किंमत. अहो माझ्या रायगडा किल्ल्यावर जावा, माझ्या शिवनेरी किल्ल्यावर जावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढं वाघ्या नावा कुत्र्याची समाधी. आपल्याला मिळाल्या जाग्या कोण लागल 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 भर रात्रीच. आमुषा नसली तरी नाही बाई म्हणली तिने माझ्या पोराचं वाटोळ केलं, त्याच्यापासून नको बाय जायला जाळ काय मेला, बरं झालं मेला. तरी जात नाहीत माणसं. आपल्या मेलेल्या जागेवर ऐकून जात नाही हो. आणि ह्याच मेंढी माऊलीची समाधी आज. आणि माझे बाळूमामा गावात काय ही मेंढी माऊली. मला वाटतं पुण्याला मी कीर्तनाला गेलो, मी तुम्हाला फोन केलता, तिथवर पोहोच झाली. हे पादुका पोहोच झाला, अजून ताकद काय सांगावं? काय सांगावं?
पण मानित नाहीत. मानलं तर पाहिजे ना. भाव खरा तर देव खरा ना. आपला भाव खोटा तर देव खोटा आहे. एक जण येडे इष्टीत बसलो, त्याला पुण्यावरून बाळूमामा पशी यायचं होतं आपल्या गावात. त्यांनी काढलं मिरजगावचं तिकीट, काढलं कंडक्टरला दिले पैसे, खाली उतरलं, तिथंच पैसे दिले आणि परत खाली उतरलं बाबा. मोठ्यानेच हसायला लागलं. शेजारचा मला का असतं म्हटलं, मी कंडक्टरला फसवलं. मला कसं काय, मला तिकीट घेतलं पैसे घेतले, मी गेलोच नाही. त्याच्या काय बापाचं जायचं, पैसे तुझं गेलं ना, मग तुझा भाव गेला ना. तो देवाकडे बघ, देणारा माझा बाळूमामा आहे. सत्य घटना सांगतो आई साहेब. नगरची घटना, दरेवाडीची. सुभाष भोस त्यांचं नाव आहे. आता जाऊन इतर किंवा कीर्तन झालं माझ्याकडे कॉन्टॅक्ट घ्या. नारदाच्या कधी खोटं सांगत नाही. इकुलता 1 महिन्याचा मुलगा आई मिळता. दिंडी क्रमांक 19 तुमच्या विरीचे पात्र आहेत. 19 दिंडी क्रमांक तिथं मुक्कामाला होती आई. बारामतीला जुना बस स्टँड पाशी चाकूरकर दवाखाना आहे. तिथे जाऊन त्या डॉक्टरला इचरा. राशीन कर्जत राऊत सुरवशे तिकून गेले. सुरवशे डॉक्टर तर माहिती राशीनचे थेरवडीला राहतात. त्यांचं कॉन्टॅक्ट करा. तरुण मंडळ बहुतेक जास्त आहे. ती मुलगा दरेवाडून बारामतीला नेला. डॉक्टरनी बिल भरायला सांगितलं. आधी कोणचे बी डॉक्टर सांगतात. बिल भरलं. मुलगा आई सकाळी 8 वाजता जागा मेला. कितीचा, 6 महिन्याचा. 8:30ला प्रेत बाहेर काढला. आता फोन केला ना, मुलगा मेला आई. सगळ्याला सांगितलं. इकुलता 1 मुलगा. लय बरी गोष्ट नाही, 1.5-2 वर्षाची गोष्ट आहे. त्या दरेवाडी ते तुमच्या ओळखीचं असेल तर इचरा. आला मुलगा घरी. मेलेलं प्रेत नाही. आपल्या माणसाला किंमत राहत नाही तेवढी देवाला राहते. 1 सेकंद सांगू का, कृष्ण महाराज जर मेला दवाखान्यात, जिथं आहे तवर म्हणतात कृष्ण महाराज बरा आहे का दवाखान्यात. 1 सेकंदात माझा जीव जाऊ द्या. 1 सेकंदात नावाला सुद्धा किंमत राहत नाही. बॉडी कुठवर आली म्हणतात. आपल्याला सुद्धा किंमत राहत नाही. देवघराला फोटो फुटला, माता मावल्यानं तोच देवघरातला फोटो आपण पाण्यात किंवा तीर्थक्षेत्रात ठेवून देतात. देवाला सुद्धा किंमत राहत नाही. ती आपल्या भानातली आणि भावनातली किंमत असती. 6 महिन्याचा मुलगा मेला. तोच मुलगा आई 12 वाजल्या, 12:30 वाजल्या. पाहुणे रावळे जमले. त्यांचाच पाहुणा पठारवाडीत आहेत, नांगरे म्हणून, आजीनाथ नांगरे. त्यांचे गुरु मी आणि मला तिथं नेलं. सत्य घटना सांगतो. महाराज काय केलं असेल ते मला माहिती नाही. मी माघारी बी आलो. आता गुरुच्या नात्याने भेटून आलो. पण येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. माऊली म्हणतात हे तर आधी नामचिंतन करावं लागतं. आई तो मुलगा आता 3रीला जाऊन बघा. ही ताकद माझ्या बाळूमामाची, ही ताकद आहे. ही निमचिंतन करावं लागतं, नामचिंतन करावं लागतं. त्याशिवाय देव भेटत नाही. भावविन देव नकळी संदेह, भावविन देव नकळी संदेह, भावविन देव नकळी संदेह, भावविन देव नकळी संदेह,
सारखं सारखं नाही सांगा वाटत, पण दादा मी लाईटीवर घरच्या बायकोवर विश्वास ठेवत नाही ह्याच्यामुळेच. खरंच नाही ठेवत आई, लय अवघड आहे लाईटीच. कशी नवरा बायकोची भांडणं झाली काय भांडाळवाडीतून निघाली. ती माता माऊली म्हणली असं का म्हणून मुर्दा माझाच नाव घेतोय काही. कशी भांडणं झालं काय लोक, राग रागच 130 किलोची होती. चला याय मग काय व्हायना अण्णा निघाली घराच्या बाहेर. जसं तुम्ही घरी गेलो शेवळ्याचा भात देतात ना, तसं तिने शेवळ्याचा भात केला घट. तुझं लक्ष होतं काय ना, नवरा राग राग आला, असंच करते तसंच करते. अहो काय बघत त्या बायचा शिमूड पडला त्या शेवळ्याच्या भातात. ते त्याने बघितलं, मला आता तर जागायचंच नाही म्हणून गेला गावात आणि ताराला टाकला आणि झोका खेळा म्हणून 2-3 वेळा झोका खेळा. माझ्यासारखं आठ फुट आलं म्हणलं का रे झोका खेळत मरायचं मला. ह्या बायकोने नको नको केलं, उठा येत नाही बसा येत नाही, सगळं मी करतो, नुसतं हिला जेवण करायचंय तर ही असंच करते तसंच करते. आज शेवळ्याच्या भात मध्ये शिंपूट पला जेवण येतो ते म्हणा अरे रताळे आज हिरभळ लाईट नाही आली काय जीव देतो. तसं ही लाईटीचा प्रकार आहे, मी लाईट म्हणून विश्वास असं ना. मग भावे न देव नकडे आधी भाऊ पाहिजे बरं का, भाऊ पाहिजे. काय झालं, संतोबा नावाचा बाळूमामाचा भक्त निघाला बाळूमामाच्या शेवेला. जात असताना बाळूमामा संघ उत्तप्पा संघ 2-3 शेवकरी संघ. त्यावेळेस बाळूमामाचं खूप लहान वय हो मायबाप. जात असताना गाव आढळलं. मामा म्हणले संतोबा आज ह्या गावात मुक्काम करायचा. आता मामांचा शब्द म्हणजे काठीच, जिथे ठोकले तिथे घुंगरू वाजले की म्हणायचा मुक्कामाचा आज. त्यावेळेस ती काठी खाली टाकली की म्हणले आज ह्या गावात मुक्काम करायचा. समजा ऐका, ज्या गावात माझ्या बाळूमामाचे मेंढे येतील, ज्या वस्तीत माझ्या बाळूमामाच्या मेंढ्या जातील, पालखी जाईल, अर्थात ते समजायचं बाळूमामा त्यांच्या घरातलं पाप धुण्याकरता आलं. ही ताकद माझ्या बाळूमामाची हो. म्हणून ही त्यावेळेस बाळूमामा म्हणले आज ह्या गावात मुक्काम करायचं. काय सांगायचं ना, संतोबा उत्तप्पा सगळी होती. ठरलं, कॉप्या तयार केल्या. बाळूमामाचा जप एकच, ओम नमः शिवाय, ए पांडुरंगा ए पांडुरंगा असा जप. आता रोज मालिका चालू तुम्ही बघा. पण काय झालं, ज्या सिंहासना घोंगडी टाकून बाळूमामा बसले होते तिथे सिंहासना इचू आला इचू. बाळूमामाने हातात घेतलं. अरे 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 थकला असशील, मग काय करतो, थोडा आराम कर, मी झाल्या मग तुला माझी वेळ देतो, थोडस मला काम आहे. कोण म्हणलं, बाळूमामा. अहो इचूला बघितलं तरी मला घाम फुटतो. ते बाळूमामा आहे. सध्या आपल्याचं काय सांगायची गरजच नाही. अहो काय सांगायची गरज आहे. तर इचाला एका साईडला ठेवलं. गावातले ब्राह्मण लोक आले सगळे. कोण आहे तिथे, संत कोण आहेत. आमच्या गावात मेंढ्या घेऊन आलात, तिथे राहण्यासाठी वेळ नाही, महाधिकार तर नाहीच तुमच्यासाठी. एक ब्राह्मण म्हणला. बाळूमामाने राग राग बघितलं. संतोबाला एक उत्तप्पाला एक प्रश्न टाकला. बाळांनो, 2 दिवस झालो आपण ह्या गावात आलो. गावाचं नाव बी तुम्हाला परत कानपाट असेल. बरेच दिवस आपण कीर्तन ऐकतो. ऐका, माझं 20 मिनिटं राहिलेलं आहे. बाळूमामा म्हणले ऐका सेवकरांनो, भाऊ नावाचा एक सेवकरी होता. भाऊ ये रे माझ्यापाशी. आई बाळूमामाने बोलून घेतलं. शेजारी बसवलं. तिथलं दृष्टांत आपल्या कीर्तनामध्ये 2 मिनिटांना आई एक सांगू का मी उदाहरण सांगण्यापेक्षा, आपल्या घरातले वयस्कर जर शेवटचा टेपला असेल ना, फोन करून सांगतो
माझ्या लेकीला, माझ्या लेकाला, माझ्या नातवांना सांगा की माझ्या जवळ 2-3 दिवस तरी राहा. बरोबर आहे ना? राहा म्हणून सांगतो. त्यावेळेसच क्षणच नव्हता, सांगायची दृष्टिकोनच नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, सांगायची गरज काय. बाळूमामाला सगळ्यांनी बोलवलं. पुढे सिंहासन टाकलंय. 2-3 गवऱ्याचं पेटवण आहे. पेटवण म्हणजे जाळ चालू आहे. भर जंगलात बाळूमामाचे वीट थांबलेले आहे. आणि बाळूमामा त्या भाऊला प्रश्न विचारू लागतात, भाऊ ह्या मेंढ्या जर सिंहासनाच्या खाली गेला तर तू काय करशील? मेंढ्या म्हणजे भाऊ म्हणजे आडवा प्रश्न काय विचारता? ह्या मेंढ्या सिंहासनाच्या खाली गेला तर तुम्ही काय? ह्या आडवा प्रश्न कसा भाऊ म्हणले? नेमकं विचार करण्याची गोष्ट आहे ना. आजपर्यंत तुम्ही असा प्रश्न विचारला नाही. तुम्ही जिथं जा म्हणेन तिथं मी बाळूमामा गेलोय. बाप आहेत ना माझे तुम्ही. घर सोडलं मी तुमच्यासाठी. आदित्य नावाची पत्नी सोडून दिली. माझा पोटचा गोळा बाळूमामा मी तुमच्यासाठी सोडून दिला. आणि तुम्ही आज मला म्हणतात की माझ्या मेंढ्याचं तू काय करशील? आई ढसा ढसा त्या भाऊ शब्दच नाही तो. मी दादांपाशी 10 वर्ष काढल्यात. जर मी दादा मला म्हणले कृष्णा 10 वर्ष काढला तर तू कधी जातोस? आई माझ्या डोळ्यात पाणी येणार ना. एकामेकी दादा मला असा प्रश्न का टाकतात? त्यावेळेस ते भाऊ म्हणले बाळूमामा काय चुकलं आमच्याकडून? बाळूमामा म्हणले काहीच नाही, तुला मी नंतर सांगेल. माझी महादेवाची पिंड आहे ती घे, चल माझ्या संग. बाळूमामा ते नदीच्या काठा आले बर का. सिंहासन टाकलं. पाण्याच्या धीरताने शर्ट काढून नामचिंतन करत फेटा पडगी एका ठाकीला टाकली. भोंगरी हाताने बाळूमामा त्याच्यावर बसले. आई जसा लेकरू भूक लागल्या आईला पदरपण शब्द टाकता, आई मला भूक लागली. त्यावेळेस बाळूमामा तीर्थ ठिकाणी आलते, नदीच्या काठीला आलते. त्यावेळेस त्यांच्या संग भाऊ होता. शिष्याला गुरु म्हणणार कस काय मला भूक लागेल? मनातली कल्पना करणार. 4 दिवस माझ्या बाळूमामाने पाणी नाही, अन्न नाही, वस्त्र निवारा केला. 4 दिवस त्या नदीच्या काठीला माझे बाळूमामा थांबले. ते नाव बी आणि गाव बी सांगून जातो. शेवट माय बाप भाऊंच्या मनात एकच प्रश्न, बाळूमामा असे का म्हणले? काय झालं माझ्याकडून? शेवेत काय चुकलो का मी? बाळूमामाने 2 तास डोळे उघडलेच नाही. मनातच प्रकल्प आला काहीतरी झालं बा. आई दोन्ही हात नसू द्या, दोन्ही पाय नसू द्या, आणि त्या मुलाने त्या आईपाशी तळमळ करावा. आई गावातून दिंडी चालली, मला दिंडीत जाण्याचं मन करतंय. अजून काय अंतःकरण असावं त्या मुलाचं? दोन्ही पाय नाहीत, दोन्ही हात नाहीत. त्या मुलाचं नाव कर्मदास. काय अधिकार असेल वाई? खरं सांगू का, ज्यांना आई वडील नसताना हे जीवन असतं ते मुलगा आहे मुलगी आहे. पण आई वडील असून बी त्यामुळे जर आई वडिलांची किंमत नसेल तर बाळूमामा म्हणतात त्यांना माझी सेवा करायची काहीच गरज नाही. हा प्रश्न त्या भाऊला सांगितला. भाऊ तू घरी आई वडील पत्नी पोरं सोडून आला, माझ्यापाशी सेवा करतोय. खरं सांग भाऊ, तुला ह्या बाळूमामाची शपथ, तो आजपर्यंत घरच्यांसाठी काय काय कमवलं? अंतकरण दडून आला. आई भाऊ रडू लागला. काय चुकलं असं माझ्याकडून? आज बाळूमामा असं का बोलतात मला? माझं दैवत का असं बोलतंय मला? तिथून राग राग भाऊ निघून गेले. बाळूमामा एकटेच बसले. जाग्या बाळूमामाच्या पायापासून तर डोक्यापुरतं सगळ्या लाल मुंग्या शिरल्या. आई त्या जाग्या मी असो, तुमचा मुलगा असो, तुमचे मालक असो, तुमचे पिता असो किंवा तुमचे मालक असो, ज्या वेळेस त्यांचं दुखल्यावर, त्यांचं चावल्यावर, ठेस लागल्यावर एकच शब्द निघतो मुखातून, आई. त्यावेळेस बाळूमामा काय म्हणले असतील? अरे मुंग्या
मला काय चावतात हे हेकडे बघत नाही. माझ्या भक्तांना काटा टोचून द्यायचा नाही. बाळूमामा काही सहन करेन. म्हणून मेंढ्या बावळेपाशी समाधीपाशी यायचं आणि शब्द टाकायचा नाही. पुरं झालं तर हे बाळूमामाचा शब्द ताकद काय सांगा शब्द आहे. अरे लहान मुलं चावू द्या. मायबाप सहन करण्याची ताकद आहे आपल्यात. सहन होणार नाही आई. अनंत उदाहरण हे बाळूमामाचं अनंत. बाळूमामाच्या आशीर्वाद महिन्याला 2 महिन्याला बाळूमामाच्या फडावर आम्ही जातो. एवढे उदाहरण आहेत. ताजं उदाहरण मी हेच सांगतो ते का म्हणून मध्यस्थी मी होतो. ज्या वेळेस हा विना नवीन दिला बरोबर मला वाटतं 7-8 महिने झाला असतं. बाबा तुम्ही बी होता. मागच्या महिन्यात इथं ओबी गायला कोण आलता आई? परिचय आहे का कोणाचा? बाबा परिचय आहे का त्यांचा कोणाचा? कोण कोण? अहो मोठ्याने सांगा मला ऐकू. दत्ता मामा खरा. अरे वा. ते इथं आल्यावर त्यांचं दुःख काय होतं मी ते सांगत नाही. दुःख काय होतं ते नाही सांगत. ते आता इथं आल्यावर ते बी बाळूमामाचे भक्तच आहेत. ते एकच म्हणले मी बाळूमामाच्या गादीवर सांगतो. मला हे दादा मामानी सांगितलेलं नाही. मला फक्त पत्रिका आलती. मला दुसरीकडून निरोप भरला असता. काय त्यांच्या मनात शंकरला असती बा. कीर्तनकार मनात ज्याचं त्याच उल्लेख करतात. हो आधी चमत्कार दाखवल्याशिवाय माणसं नमस्कार घालीत नाहीत. बाहेरून मला कळलं असं असं झालं. माय बाप तो दत्ता मामा सांगून गेला. ओवीमध्ये तर तुम्ही ऐकलेलंच आहे. पण मी बी सांगून जातो. अरे हे विघ्नाचे माझे घर शब्द नाही तोड. नामदेवराय सांगतात त्याला शब्दच नसतात. ते संत असतात आणि जे संत असतात ते म्हणजे माझे बाळूमामा भगवंत आहेत. ही काळजी करायची गरजच नाही. ते दादा मामा मला म्हणले ते दत्ता मामा की आमचंच पेशंट एका सेकंदात दवाखान्यातून बाहेर आलं आणि खर्च 5 लाख रुपये सांगितला. 1ही रुपया घेतला नाही. त्या दत्ता मामाने इथं नाक घासलं. ती बी उभी गावून गेली. ताकद माझ्या मेंढी माऊलीची. सांगायची काय गरज आहे. पण हे आपल्या मनात आलं पाहिजे. आपण करीत नाही तसं. माझं असंच केलं देवाने तसंच केलं. चांगलं झालं की देवाने असं केलं. अहो तुमचं काय सांगता माझ्यावरून सांगू का? ज्या वेळेस सगळ्यांना परिचय मात्र माहितीच आहे. माझं लग्न झालं. लवकरच लग्न केलं घरच्या अडचणींमुळे. ही सगळी पुराव्याला आपण देवाला मानित नाही. ही माझ्यावरून तुम्हाला सांगतो. कशी नवरा बायकोची भांडणं झाली काय ना. आता भांडणं कोणाची होत नाही. तुमची होतात का? होतात ना. रुसून जातात का भांडणं करून जातात? हा ह्याला महत्व आहे. मग फेटा बांधता बांधता एक जणाचा फोन आला. म्हणजे ती निघूनच गेले राव. म्हणलं भांडणं तुला करायचं मी लावलं होतं. बरं भांडणं झालं. आता दादा मामा गिऱ्हाईक किती असतं आपल्याला. बरं भांडणं झालं दम निघत नाही. माझी बायको तुला रोग आला तर तू गप ना. गोड बोलून राहणार बाबड्या. ती गेली तर दुसरी भेटायची नाही. एक पेशंट आलं माझ्यापाशी 35-55. 35 म्हणजे ह्यांचं वजन आणि 55 म्हणजे त्यांचं वजन. माझ्यापाशी आलं म्हणणार राव लग्न केलं पण जेजुरी गडा मला ती उचालेच नाही. मी कर म्हणलं होतं का तुला? मी म्हणलं होतं का? तर तुझा प्रश्न आहे ना. म्हणजे हे देवाला माना ना. अरे आपल्यात बघणं म्हणजे देव आहे. आणि आपण खातो म्हणजे देव देतो म्हणूनच खातो आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. काय करायचं? पंढरपूरला गेलं की बाया जातात बांगड्याकडून गडी जातात गोंगड्याकडे. म्हणजे शब्दच नाही. ही करावं का ती करावं. कशी आमचा विषय चालू होता. नवरा बायकोची भांडणं झाली. मी म्हणलं दी सोडून. आता भांडणं झाल्यावर अन्न लगेच भांडून जमत नाही. गोजरावं लागतं. अरे दी सोडून. जसं एखादा पाहुणा घरी आला. समजा पाहुणा तुमच्या घरी आला बा. तर तुम्ही पहिल्यांदा आलेला काय म्हणता? राम राम. या 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 जय हरी जय हरी. का असं म्हणता? आला काय उठऱ्या चिंता. तुला काम आहे का नाही? नाही. आधी काय नम्रता. या राम राम. 2दा शब्द वापरतात. समजा उदाहरण तिथून विनय करीन ती नवरा बायको जोडून एसटी स्टँडवर गेला.
बस स्टँड इथून ते ह्या बाबळी इतकी चिकला इतकी मगाच वर तोंड करून मी पडलो असतो पण कसं वाचलं पळत पाय घासावला मला हे रस्ताच माहित आता काय रस्त्याचं बी कुणाला येत राव गरिबी नाहीत मध्ये आधी माणसं बी कोणी येईनात आणि ही गेली आता ह्यांची पत्नी त्या बाबळी इतकी चौका इतकी आणि हे येते ही बस स्टँड आहे 2 तास सकाळपासून उभा राहिला स्टँडवर इष्टी काही आली नाही ती 3दाच म्हणायची माता मावले हो आली का गाडी हे म्हणायचे नाही नाही अहो गाडीच आहे ना समजा गाडीत गाडी आली 4-5 तासानंतर आया वैतागल्यावर गाडी आली आपली तळमळ किती असते ह्यात पिशवी टाकू का त्यात टाकू का त्यात टाकू का ह्यात टाकू हीच तळमळ असते का नाही सगळ्याची असते तशी ह्यांची तळमळ झाली तसं ती हाका मारताना बस स्टँडवरून कसं त्यांच्या पत्नीला हाका मारता कसं मारता चल ना 5 तास झाले आपण वाट बघतोय काच कोणी इष्टी निघून गेल्यावर कशाच राहते हा अशा हाका चल 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 इष्टी आली चल चल किती वेळा शब्द आहे 2दा लांब जाऊ हरिमुखे मना आणि हरिमुखे मना किती शब्द आहे 2दा म्हणजे नम्रता बी तुको बराय म्हणतात 2दा वापरा म्हणून मेंढी आणि बाळू मामा ही एकच आहे मग समजायचं कारणच काय दुसरं आई किती समजायचं तशी आमची भांडणं झाली तापात पडलो ना मी लय ताप आला मला टेन्शन आलं की ताप येतं दुसरं काहीच रोग होत नाही आणि झोपलं मी पालता गावातून सोमनाथ महाराज अण्णा हे मला भेटायला आले दादा आले येताना सफरचंद डाळिंब ते घेऊन आले मोसंबी गोळाचं लाडू लांब गुलाबजाम गोल गुलाबजाम बासुंदी शिकरण आज एवढं खाल्ले म्हणून सांगतो आणि आले बा तिथे घेऊन बसली त्यांच्या संग शेजारच्या भावकी मंडळीच्या बाया आलत्या त्या बी बसल्या माता मावल्या मला खूप ताप आलते हे भेटून गेले आणि बाया माणसाच्या तर गप्पा कशा असतात घरच्या माझं कोरलेलं कुकू त्यांच्यात पशीच बसलं होतं आज चालल्या होत्या त्यांच्या गप्पा आपण कशाला काय बोलावं असं बोलता 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 ती आता मला भेटायला आल्या म्हणलं माझाच विषय निघाय पाहिजे ना ती शेजारची बाई म्हणली भाई तुझ्या नवऱ्याला ताप किती म्हणजे कुणाला आई मला मग म्हणले 102 वर गेला बाया 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 मी काल परवा माझ्या भाऊकीला भेटायला गेलते म्हणले कुठं म्हणले थेटीवाडी सांग हा असं काय बाळवा हा तिथंच गेलते पण काय झालं तिथे बी 105 वर ताप होत चक्कूनच मिळलं ना ती आणि अण्णा ती कोणापाशी सांगत होती माझ्यापाशी म्हणजे आता खरं सांगा मी ना वर तोंड करून जायचं म्हणजे सांगायचं दुःख तिथंच सांगितलं पाहिजे आणि भावनेचं दुःख तिथंच केलं पाहिजे मग हे तर यायची गरजच आहे सांगायचंच पाहिजे पण मनात भाव पाहिजे बरं काय भाव नसेल तर काही नाही भाऊ कारणाला 2 शब्द एक बुद्धी आणि एक मन कुठं जाईल हे सांगताच येत नाही आता हे तरुण पुढे येत आहेत आता ही म्हणत असं हे टांगाळ येतं मोकार का म्हणून उभं राहिलं मला ज्याची त्याची इच्छा आहे आता पाठीमागे 2-3 उभं राहिलं ती म्हणतात मोकार हे जीवताने ते कधी संपत मन आहे आता उद्या मला नांदेडला जायचं आमचा ड्रायव्हर या तरी म्हणा दादा पुरावा राव झाल्या लगेच यायचं आला का थांबला का चिकूलय गाड्या आरव्यात म्हणजे आई मन आहे ना कुणाच्या मनाचं काय सांगावं एक जण असंच कीर्तनात बसलं पुढे आलं बस त्यांनी आधीच सांगितलं होतं ह्याला कीर्तनात झोप लागते म्हणजे नाही का जा झाला ती तुमच्या सप्त्याला देते वर्गणी हेच महत्वाचं झोपा नका मला काय करायचं 2 तास सांगत रक्कम घेणं निघल मला काय घेणे आई ती बसलं माझ्यापाशी आणि झोपलं स्वप्नीची काजा स्वप्न पडलं त्याला माऊली म्हणतात जसं स्वप्न पडलं स्वप्नात त्याने त्याच्या मुलाचं लग्न ठरवलं बस्ता बांधला जसं आजच्या पंक्तीवाल्यांनी दादाला पोशाख घेतलाय ना बरोबर आहे ना म्हणजे मला कळतं थोडंफार आई घेतलाय ना मला खरंच कळतं बघायचे का माझे टी शर्ट वाले उठाव भाऊ टोपी वाले नाही हसू नका म्हणजे कळतं का नाही बाळू मामाची ताकद सांग 2 मिनिटं उठा तिथंच उभा
असं अलीकडे सर पाठीमागचा अंधार पडतो असं सर बस 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 तुमचं नाव काय मोठ्याने सांगता का विकास जगताप आता तुमचं माझा परिचय पत्र आहे पण मी तुम्हाला कधी बघितलं असेल इथं आलं बाळूमामाच्या आशीर्वाद बरोबर मला नाव माहिती होतं का नव्हतं विकास दादा मामा मंत्र शिकतोय बरं का तुमच्याकडून विकास तुमचा उजवा हात काढा उजवा अहो उजवा हा बरोबर माझ्या हातावर स्पष्ट रेषा 2 आहेत तुमच्या उजव्या हातावर 3 रेषा स्पष्ट 3 रेषा वाजवा काढा वा 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 कीर्तन झालं त्यांची गाडी बसा खाली बसा पंक्तीवाले मालक उठा मी पोशाखाचे पैसे घेणार नाही काळजी करू नका उठा 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 उठले का नाव सांगा बघितलं होतं कधी मला कधी बघितलंय नाही आजच परिचय पत्र का नाही देवीदास खंड तुमच्या उजव्या हातात 2 रेषेच्या मधोमध तिरपट रेषे आणि चौपट रेषे ह्या महिन्यात बाळूमामाने तुम्हाला अगदी पूर्ण आशीर्वाद ऑपरेशनचा जाऊ द्या हो घरात बी एक फळ दिलंय आणि आशीर्वाद दिलाय उजवा हात बघा तुम्हाला हे बघा रे 3 रेषा चौपट रेषा फुटली शेजारच्या दाखव आहे का अहो वाजवणं टाळ्या काय बघत जाताना एक डोळ्याचं मणी देऊन जा एवढं सांगितलं बद्दल अयो आईने तर असाच पदर घेतला नव्हे मग तोळ्याचं पैसे देऊन जा नसलं पैसे द्यायचं मलम तरी घेऊन जा विठ्ठल माझी ताप आली हे मला तापीचं दुसऱ्याच्या मरणाचं सांगतात काय बाहेर बाया गेल्या बाहेर जादू सांगितलं चांगली उठून आली गडी एक आता विषय निघाला करू काय जादू पण नो आता दादा मामा म्हणून मोकार हे कशाला आणला इथं अरे भाऊ मी सनशी बोलणार विठ्ठल भांडणं झाली नवरा बायकोची त्या बाहेर मला ताप आली ही काही सांगायला लागली असं झालं काय बाहेर बाया बाहेर गेल्या माझी भांडणं झाली ती बी कोरोनाच्या काळातच आहे काय बाहेर बाबांनी सफरचंदानं मी खाल्लं तिने हिसकूनच घेतलं लाज नाही वाटत कोरोना झालाय तुम्हाला मी देईन तेव्हा घ्या मला गुरांच्या गोट्यात बसवलेलं होतं गुरांच्या गोट्यात बसलो तिथं मी ते नादात भरल्या पिशव्या मला एक सफरचंद दिलं एक सफरचंद खाल्लं माकडावानी आणि बसलो एका ठिकाणी परत राग आला मी म्हणलं सफरचंद दिवसभर कसं राहायचं काहीतरी दुसरं पाहिजेच नाही भाकर विचार करण्याची गोष्ट आहे परत 2 भाकरी आणल्या दमकून आणल्या मी म्हणलं काय झालं नाही म्हणलं आता राहायचंच नाही अरे म्हणलं झालं काय हा राहायचंच नाही त्या बायाने एकदा माझा अपमान केला अरे देव आई साहेब एक अशी गोष्ट असते मित्र असतो मित्र परिवार असतो कुणीही असो त्याला एकांतात बोललेला जेवढं होईल तेवढं सहन करतात बरं का आणि त्यांच्या सगळं एक जण असू द्या काही बोला सहनच होत नाही एका तळपायच्या आग डोक्यात शिरतो ह्याला राग असतो पण कुणी कुणासाठी तळमळ करीत नाही मावलं तसे भांडणं झाली ले राग आला म्हणून वाहन टाकावं पण भाकरी घालाय मी घरी कोण नाही म्हणून सहन केलं दादा मामा एवढं सहन केलं शेवटी मांदळीत येऊन आता भाकरी करून खातो हाताने बाहेर काढलं काय बघा माझ्याकडे आणि त्या दिवशीच भांडणं झाली मी म्हणलं झालं हिच्या पशी राहायचंच नाही उलटीच भांडणं झाली मी नाही करी पण अशी भांडणं झाली म्हणलं ऐक तू घटस्फोट दे तिकडे जाळ कर अरे पण आजपर्यंत आपण गोडीने राहिलो लग्न जमायच्या आधी मी मकात जाऊ तुझ्या संग फोनवर बोललो आता तर प्रेम कसं आहे तुम्हाला माहिती कालेज एकला पाडणं आलं म्हणलं मी म्हणलं बाबा बाबा ते पुढे कीर्तनाला गेले मला रस्ता गावना ते वाहायला पासला म्हणलं बाबा कुठं जायचं ते मुलगा म्हणला थांबा माझ्या पिल्लू संग बोलतो हा अरे मी म्हणलं बाबा मी बी तरुणच आहे थांब सगळ्याच होत असतं ऐका बोलणं तुम्हाला कुचकं वाचेल मी मुलगाच आहे तुमची मुलगी माझी बहीण आहे माझ्या माता माऊल्या आहेत आई
परवा दिवशी जो सण झाला त्या सणाला काय म्हणतात? रक्षाबंधन. बरोबर. रक्षाबंधनला तुम्ही राखी बांधल्यावर काय काय घेतलं भावाकडून? विचार करण्याची गोष्ट. कुणी पैसे, कुणी पोशाख, लाख भानगड, काय भेट असेल, वस्तू भेट असेल, काय असेल ते असेल. ऐका, तुम्हाला या कृष्ण महाराजांची शपथ आणि बाळूमामाची शपथ घालून सांगतो. बाळूमामाची शपथ घेणं खोटं नाही. मिंडी माऊलीची शपथ घेणं खोटं नाही. आई रेकॉर्ड करा, युट्यूब तर आहेच. आई ऐका, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला त्या दिवशी कृष्ण महाराजांचा चेहरा बघा. तर मी जगन का मरण मला माहिती नाही, पण रक्षाबंधनाला भावाच्या घरी गेल्यावर किंवा भाऊ आपल्या घरी आला, भावाला एकच वंदन करायचं. भाऊ, ज्या वेळेस भर रात्री तुला स्त्री दिसली ना, ज्या वेळेस तू मित्रांसंग जातो ना, मित्र एका पुरीची छेड करतात ना, त्यावेळेस माझा चेहरा त्या पुरीमध्ये बघ. तुझं नंदन नाही, रक्षाबंधन म्हणून तुला वंदन करते. ताई साहेब माझं नाव असं ही प्रार्थना करा. आज ही निमित्त चालले. आई वय काय 25 वय माझं. रातभर दिवसभर आम्ही हिंडलोत ना, आई करमत नाही. जर संशयात आलो ना, मी हात जोडून विनंती करतो. माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. बाबा माझी तरी आई उडली तर संशयात पाहिजे होते. आई मांदळीत खूप लोक थोडे येतात. अरे पायाची धूळ म्हणजे वार करीत, आणि त्या पायाचा अधिष्ठान म्हणजे माझे आत्मागिरी बाबा आहेत, आणि त्या तीर्थक्षेत्र बाबांचा ताकद थोडी का डोळं भरून येतात. आई 4-5 वर्ष झालं आम्ही मांदळीत आहोत. लहान मुलेच, आज लहान मुलं थोडी आणली, बाकीची कीर्तनाला गेली आहेत. आठवत नाही ह्यांना आई वडील? तरुण आई सांग की माझी जास्त आई, यांना रागीन माझा आई. भर रात्री गेलो ना आपण, तुमचा बी मुलगा आहे, मी बी तुमचा मुलगा आहे. 1:30 वाजता मुलगा आपला पबजी खेळत बसतोय. ह्याला कारण फक्त आपण ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणता कस काय आई वडिलांना दोष देता? ऐका, मटकं घडवायचं काम आई वडिलांचं असतं. कुंभार जसं का ठोका टाकेल ना, तसं आई मटकं घडत असतं बरं का. म्हणजे मुलाच्या जीवनातले कुंभार आणि कुंभारीन आपले आपणच असतात. घडवायचं काम आपल्या हातात असतं. विषय लांबण मला तीच वंदन, तीच चरण बाळूमामाच्या जीवनात आलं. समजा 2 मिनिटं घेतून सेवा समाप्त. निघाल्या बाहेर, कोल्हापूरच्या बाहेर. सगळ्यांना कळलं बाळूमामा गेले म्हणून. सगळ्यांना दृष्टांत माहिती. मला सांगायचा परिचय पात्र जास्त वड करू नका, माझ्याही डोळ्यातील पाणी. ऐकला आहे हो दृष्टांत तो, तुम्हीही ऐकला असतील. बरेच इथे कीर्तन झाल्यात. जो जीव लावतो तो आज एकामेकीक जातोय, आणि माणसं सांगतात की बाळूमामा गेले म्हणून. ही चुकीचं आहे. बरेच आमचं माणसं सांगाय आम्हाला येतात की गुरुनाम गुरुवडे बाबांना सांगा येतात की आत्मागिरी बाबांचं जे मंदिर चालू आहे ते काय समाधीचं मंदिर चालू आहे का? जे मंदिर अलीकडे चालू, असे प्रश्न बरेच विचारतात. त्या प्रश्न विचारण्याला माझं उत्तर द्या. या जगात संत होऊन गेले, भगवंतही होऊन गेले. आणि संत भगवंत बघायचा असेल तो योगी आत्मागिरी बाबांना बघा, आणि मग राहते ताकद आत्मागिरी बाबांची. आत्ताची कुठं आपले बरेच पिढ्या निघून जात्याल. मी काय माझं परतवंड नातवंड ही निघून जात्याल, तरी समाधी होणार नाही. देवरूप आहेत. दुसराच अवतार अधिष्ठान म्हणजे माझे बाळूमामा आहेत. त्या तीर्थक्षेत्र आज आपण आहेत. आणि सांगितलं बाळूमामा आले बा गावकरी असं तसं. आणि बाळूमामाने एकच शब्द टाकला, अरे बालका, ज्यांनी तुला सांगितलं ना मी गेलोय, अरे ज्या तीर्थक्षेत्रावर तुझ्या घरात तुझ्या देवाला माझा फोटो असेल, आणि तू समजू नको मी चाललोय म्हणून, आणि तुझ्या रानात तरी माझ्या मेंढीने पाऊल तरी टाकला ना, त्या पावलाची धूळ म्हणजे माझ्या बाळूमामाचा भांडारा. ताकद माझ्या बाळूमामाची समजायचं सुद्धा नाही. नगरची प्रदक्षिणा झाली, पंढरपूरवरून बाळूमामाची दिंडी निघाली. पंढरपूर पैसे पळशी गाव आहे, तिथं बाळूमामाचं खूप मोठं मंदिर आहे. एका मिकीत त्या घर मालकाचा ऍक्सिडेंट झाला. आजीनाथ पवार म्हणून पळशी, पंढरपूर पैसे. आता पंढरपूरचे बळच ओळखीचे त्यांना इचलं. काय बाळूमामाचा चमत्कार, काय बाळूमामाच्या समाधीचा अधिकार, काय त्या समाधीचा
हात ठुला काय बघितलं काय ताकद काय एवढा दृष्टांत आहे काय. चौघजण प्रवास करत असताना परभणीला निघत असताना ते झाले निघाले पंढरपूरवरून गाव ओलांडलं. कसं काय लोक ती इष्टीने नेमकी नेमकी अशी तिरपी इष्टी गेली आणि त्यांची जीभ धडाकली. दोघ जण त्यातले जाग्यावर मेले आणि दोघ जण दवाखान्यात गेले. एकाच्या घरी बाळूमामाच्या पादुकाने एकाच्या घरी बाळूमामाच्या समाधीचं मंदिर म्हणजे ती पळशी. असं झालं असताना ते पवार साहेब म्हणले बघ काय टेन्शन असेल काय झालं असेल काय चुकलं असेल इकडे यायचं ऍक्सिडेंट व्हायचं म्हणजे काहीतरी झालं असं नाही काहीतरी पाप घडलंय ना कीर्तनाला निघालून काहीतरी धडा म्हणजे काहीतरी मनात येतच ना काही झालं असेल तसं त्यांच्या मनात आलं बाबा. दवाखान्यात झोपले झोपल्या बाळूमामा स्वप्नात आले. अरे बाळा जिथं तू समाधी बांधली ना ती समाधीची जागा पवित्र मी केलेलीच आहे पण त्या घरच्यांचं पवित्र मन नाही म्हणून तू निकटाने भांडण केली म्हणून तुझा ऍक्सिडेंट झाला. आई कीर्तनाला यायचं म्हणलं तरी कटकटीने यायचं नाही हा आनंदात यायचं. मागच्या कटकटी तुका म्हणे भार आणि घातली या वरी. बराबर माझे बाळूमामा निस्तार करतात. अजून तुम्हाला बाळूमामाच्या समाधीची ताकद काय सांगायची आई काय सांगायची. इथं सेवा करा इथं फळ द्या. अहो इथं काहीच नव्हतं तर मंदिर झाले शेड झाले म्हणजे ह्या तारात ह्या एका एका दगडात काही दिवसांनी इथं प्लास्टर ब्लॉक पडायचं तर असंच मला कळलं मला. म्हणजे अजून ताकद काय पाहिजे म्हणून एकच वंदन करा ते नामदेव महाराज पहिल्या चरणात सांगतात. डोळ्याने पाहिन रूप तुझे काय महात्म्य
तरी आनंद वाटतो. 10 दिवस चालायचं. आपली दिंडी आत्मापूरला बी चलत गेलती. हे दुसरं वर्ष येणार. यंदा तर काय आनंदुरे आजी आनंदुरे म्हणजे आनंदाच आहे. जिथं तिथं परमात्माचं यंदा दिंडीत. पहिलं वर्ष तरी आनंदात गेलं. आता तर काय तो अफाच इथून तिथून म्हणजे ताकद बाळमामा. इथं काय होतं सांगा ना. आता जवळच्या माणसाला माहिती असेल इथं दगडाशिवाय दुसरं काय असेल रानाशिवाय. पण ह्याच दगडात बाळमामाने आज एवढं शिखर बांधलंय. अजून मिंडीच्या माऊलीची ताकद काय सांगायची तुम्हाला. कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची कीर्ती जगात. काय काय हा काय 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 हे कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची कीर्ती जगात. हे जगदीश्वर नाम दया म्हणती बाळूराम. ईश्वर नाम दया म्हणती बाळूराम. ईश्वर नाम दया म्हणती बाळूराम. ईश्वर नाम दया म्हणती बाळूराम. कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची कीर्ती जगात. कीर्ती जगात माझ्या बाळूमामाची कीर्ती जगात. वर हात वर हात वर हात. बाळूमामा माझ्या बेटी मामा. कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी माझी गाठ घ्या. का म्हणून गाठ घ्या म्हणजे हाणायचं असं नाही. 6च महिने झाले दादा मामा बरेच चमत्कार सांगितले. एवढा चमत्कार तुम्हाला बी म्हणायला सांगितलं. आज सांगतो का म्हणून तुकोबारांनी आड घातलेली आपली स्वतःची श्रीमंती कुणाला सांगायची नाही. आई माझा स्वतःचा परिचय पत्र 1 सेकंद सांगतो. विषय संपला आपला. 6च महिने झाले. कशाचं ऑपरेशन झालं. आई एका किडनीचं ऑपरेशन झालं. बरं माझी गाठ घ्या. एवढं नाच होते. मला वाटतं 4थी का पाळी माझी इथे यायची. तरी बाळूमामाने आज पुत्र मला घाशीशिवाय एक बी गोळी किडनीची दिली नाही. ताकद माझ्या मेंढी मावलीची. हा हे तरुण पुरं इथं नाच त्यांचं भाग्य आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी त्याला म्हणणं टाळ. राव माझले पाय दुखत्यात फाशी घे. हा तुला नाचा येतं का गौतमी पुढं. सरळ भाषा आहे. राग म्हणण्याची काय गरज आहे. मी तरुणच आहे ना. आपल्या पोरांनी इथं नाचावं. आपल्या पोरांनी टाळ घ्यावं असं वाटत नाही. काय सांगायचं आहे. चालता चालता विचार केला आपल्या मुलाची पावलाची सावली काहीच आहे. मुलाला जर म्हणलं ना बाळ अभ्यास कर. माझी आई त्याला वही पेन देत नाही. काय देते
मोबाईल बाबड्या मोबाईल खेळून जर पप्याचा बाप आला हे तुला कळतच नाही मोबाईल गप्पा तुम्हाला तरी काय कळत होतं तुम्ही बी मोबाईल घेता तो मूर्ख खाली घेतो पुढे निघून जातो तुझंच खरं म्हणजे तो सुद्धा ऐकत नाही हे असं असतं माई सोपं नाही राहणीमानातून हे वाजवायचं फोडं बघा हात चेक करून माणसं म्हणतात पैसे नाही घेतात काय पैसे चलता चलता माणूस किती बी पैसे दवाखान्यात पाऊल टाकला तरी आई पैसा पुरत नाही आता मग माझ्या बाळूमामापाशी पैसा दान केलेला तुम्ही कमी पडणारच काय हा एवढा परिचय पात्रात ह्या माता माऊलीचा दवाखान्यात पैसे गेलात माझा विषय करायचा म्हणजे समोर आहेत म्हणून सांगतो पण आई दवाखान्याचा जेव्हा पैसे गेलात ना त्यांनी इथं दान घेरले 6 काय 7 जन्मात त्यांना कमी पडणार नाही बाळूमामाची ताकद ते केले प्रसंग आपण करीत नाही आपण मानितच नाही तर करायचं लांब हे केलं पाहिजे आई म्हणून घालेल लोटांगण आणि वंदीन चरण चरण जर लोळायचं असेल तर माझ्या बाळूमामाचं चरण धरा वास अहो विठेवरी ज्याचे पाऊले समान तोच एक दान शूरदाता किती शब्द आहे ज्याचं पाऊल समान असतं तो दान शूर असतो ज्याचं पाऊल पाऊल कुणाचंही समान आहे पण अधिकार तेवढा पाहिजे नाही आपला अधिकार नाही ज्यावेळेस त्या समाधीपाशी मिंडी माऊलीची समाधी बी आदमापूरला आहे खांब रचताम तुम्ही येवच त्या खांबाला नुसता हात टाकलं तरी पाप धुवून जाता येतो आपण तो रोज बघतोच पण मी शब्द देऊन जातो तेव्हाच खांब तो अवतार घेऊन आपल्या सांगवीमध्ये नाही आला तर कृष्ण महाराजांचं नाव तुम्ही चिंतन करा नामचिंतन करा विषय संपला 1 सेकंद फक्त आपण भजन करू सगळ्यांनी एकदा वर हात करा बस संपला विषय जसं माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं टाळकरी पकवास बंद राहील 2 मिनिटं माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं दिलं का हाताकडे लक्ष आणि चला मी चहा पिऊन येतो हा अस टाक टाक तर ऐकाक वा 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 काय पंढरपूर भरलंय ऐकायला ना वर हात असं असं हा वर थोडं अजून थोडं नाही मनी नाही दिसत मला मी नाही न्यायचो एक हा एक हा एक वा वा नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय मागं मारायचं सगळ्यांना हा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय मुळे बाबा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय आत्मगिरी बाबा नमः शिवाय Ah!